सर्ग 8 पुढे सुरू. लक्ष्मणाने उच्चारलेले ते वचन ऐकून श्रीरामांचे मन चंचल झाले आणि त्यांनी सर्व मंत्र्यांना आणि राजगुरू वसिष्ठ यांना बोलावून घेतले आणि दुर्वास मुनींचे आगमन, कालाचे भाषण आणि स्वतः केलेली प्रतिज्ञा ह्या सर्वांशी त्या सर्वांना अवगत करवले. श्रीरामांचे ते वचन ऐकून वसिष्ठासह सर्व मंत्र्यांनी हात जोडले आणि अनायास कोणतेही कार्य करणाऱ्या श्रीरामांना ते म्हणाले, पृथ्वीचा भार हरण करणारे तुम्ही, तुमचा लक्ष्मणाशी होणारा वियोग तर पूर्वनियोजित असाच होता. ही गोष्ट अंतर्ज्ञानाने आम्हास समजलेली आहे. तेव्हा हे श्रीरामा, आपण त्वरित लक्ष्मणाचा त्याग करावा. हे प्रभो, आपण आपल्या प्रतिज्ञेचा भंग करू नयेत. प्रतिज्ञा भंगामुळे धर्म निष्फळ होऊन जाईल. हे रामा, संपूर्ण धर्म नष्ट झाला तर त्रैलोक्याचा नाश नक्कीच होईल. हे रघुत्तमा, तुम्ही तर सर्व लोकांचे रक्षक आहात. तेव्हा एकट्या लक्ष्मणाचे त्यागाने आपण त्रैलोक्याचे रक्षण करावे. सभेमध्ये त्या लोकांनी उच्चारलेले धर्म व अर्थ यांनी युक्त असणारे आणि निर्विवाद असे ते शब्द ऐकून श्रीराम लगेच लक्ष्मणास म्हणाले, हे लक्ष्मणा, जिकडे जायची इच्छा असेल तिकडे तू निघून जावे, म्हणजे धर्माचा लोप होण्याची शंका येणार नाही. त्याग आणि वध हे दोन्हीही सत्पुरुषांचे बाबतीत समानच असतात. रघुश्रेष्ठांनी असे म्हटल्यावर लक्ष्मणाचे डोळे दुःखाश्रूंनी डबडबून गेले. मग श्रीरामांना प्रणाम करून लक्ष्मण त्वरित आपल्या निवासी निघून गेला. तेथून तो सरयू नदी तीरी गेला. मग आचमन करून त्याने दोन्ही हात जोडले आणि आपल्या शरीरातील 9 द्वारांचा संयम करून आपला प्राण मस्तकी धारण करून वासुदेव हे नाव असणारे, जे अवयव आणि अविनाशी असे असणाऱ्या, परब्रह्मपद असणाऱ्या त्या परमधामाचे त्याने मनाने ध्यान सुरू केले. अशा प्रकारे प्राण निरोध करणाऱ्या लक्ष्मणावर ऋषी आणि अग्नी यांचे सह सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली आणि त्याची स्तुती केली. त्यावेळी कोणत्याही देवास दिसणार नाही अशा पद्धतीने इंद्राने लक्ष्मणास स्वर्गी सदेह घेतले आणि तो स्वर्गी आपल्या महाली निघून गेला. नंतर विष्णूंचा चतुर्भाग रूपी असणाऱ्या लक्ष्मणास पाहून सर्व श्रेष्ठ आणि सर्व देवर्षी यांनी लक्ष्मणाचे पूजन केले. लक्ष्मण रूपी हरी स्वर्गी गेल्यावर सिद्ध लोकात राहणारे योगी जन ब्रह्मदेवासह महासर्वशेष रूपधारी लक्ष्मणा पाहणेस्तव अतीव आनंदाने उपस्थित झाले. या प्रकारे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी उत्तरकांड अष्टम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.